लोकसभा मतदारसंघांचा काय राष्ट्रवादीची रणनीती ठरलेली आहे? महाविकास आघाडी बरोबरच असणारे जागा सोडाव्या लागतील, काय चर्चा झाली? आम्ही यापूर्वी ज्या लोकसभेच्या जागा लढवलेल्या आहेत त्या जागेवरील त्या लोकसभा मतदारसंघातल्या सर्व प्रमुख काही सगळ्यांनाच आम्ही बोलू शकलो नाही, काही लोकांना बोलवून त्या मतदारसंघाची चर्चा, सद्य परिस्थिती याचा आढावा घेण्याचं काम आज केलं. उद्याही उरलेले मतदारसंघ आम्ही बोलवणार आहेत, पण आम्ही जिथे लढतोय तितक्याच लोकांना आता लढलेलो आहोत. मागच्या वेळी लोकसभेला 2019ला जिथं आम्ही लढवली सीट त्या सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायची छोटीशी प्रक्रिया आहे. आणखी बऱ्याच कार्यकर्त्यांना बोलवणं आवश्यक आहे, पण पहिला टप्पा म्हणून आम्ही प्राथमिक चर्चा करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी आज बैठक केली. उद्याही अशाच प्रकारची उरलेल्या लोकसभा मतदारसंघाची बैठक होईल. 18 जागा म्हणजे गेल्या वेळेस आपण लढवल्या होत्या 18 ते 20 जागा, म्हणजे यावेळेस राष्ट्रवादी किती जागांवर तयारी करते? नाही, तयारीचा प्रश्न पुढचा आहे. फक्त त्या मतदारसंघात काय परिस्थिती आहे आणि सद्यस्थितीत मध्ये झालेले पक्षांतर वगैरे याचा परिणाम त्या मतदारसंघात काय झालाय याची चर्चा आम्ही करतोय. तयारी किती ठिकाणी करायची, काय करायची हे पुढे ठरणार आहे. अजून आम्ही त्याच्यावर काही ठरवलेलं नाही. You are absolutely right. I'm asking you. I am saying yes. In your words. No words. I agree. I totally agree with you. I have no any objection to what you said. Bite in English. Sir, I request you if you could kindly speak something. Do you think that this is an attempt by the Hindu ruling party? No. There is a systematic attack on the history of India, and we have developed one before independence. There is a history to this country, thousands of years history we have, and after independence also there is a history. So there is a systematic attack on the main concepts which have come together in making the. You are absolutely right. I'm asking you. I am saying yes. In your words. No words. I agree. I totally agree with you. I have no any objection to what you said. Bite in English. Sir, I request you if you could kindly speak something. Do you think that this is an attempt by the Hindu ruling party? No. There is a systematic attack on the history of India, and we have developed one before independence. There is a history to this country, thousands of years history we have, and after independence also there is a history. So there is a systematic attack on the main concepts which have come together in making the. कुणालाही तुम्ही निवडणूक लढायला तयार आहेत का असं विचारलं नाही. कुणाला काही नावं सुचवायची असतील तर सुचवा असं सांगितलंय, आणि कोणाला इच्छुक आहेत असा पक्ष कधी विचारत नाही. ज्यांना इच्छा असेल ते पक्षाकडे येऊन इच्छा व्यक्त करतील, त्यावेळी आम्ही त्याचा निर्णय करू. आज कोणाची नावं आम्ही घेतलेली नाही. सर, आपण एक पॅटर्न बघितला होता की गेल्या वेळेस जे अनेक वर्ष खरं मंत्री राहिले आहेत, आमदार आहेत, अनुभवी, त्यांना आपण लोकसभेमध्ये उतरवलं होतं मैदानात. यावेळेस असा काही राष्ट्रवादी विचार करते का की ज्यांचा अनुभव आहे, ज्यांनी राज्यात अनेक वर्ष काम केले, त्यांनी आता पुन्हा एकदा लोकसभेसाठी जावं? नाही, प्रत्येक मतदारसंघात वेगळी परिस्थिती आहे. परिस्थितीला गरज लागली आणि आवश्यकता वाटली तर तेही करावं लागेल, पण ते त्यावेळी अजून आम्ही उमेदवारांच्या नावापर्यंत आलेलोच नाहीये. त्यामुळे सध्याची राजकीय परिस्थिती, मधल्या झालेल्या घटनांमुळे जे सत्तांतर झालं त्यानंतरची परिस्थिती याचा आढावा घेण्यासाठी आमच्या बैठका चालू आहेत. सर, फडणवीस आज राज ठाकरेंना भेटायला गेले होते.
गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंचा सूर जो आहे तो विरोधी पक्षांबरोबरचा दिसतोय, त्यामुळे अशा पद्धतीने भेट होते का? कारण की वेगवेगळ्या भूमिका राज ठाकरे घेताना दिसतात. आता हा प्रश्न आपण फडणवीसांना विचारला तर जास्त बरं होईल. मला काहीच माहिती नाही की ते का गेले, त्यांना राज ठाकरेंच्या मदतीची आवश्यकता आहे किंवा त्यांना राज ठाकरेंच्या शिवाय आता जमणार नाही. हे सगळे जे प्रश्न आहेत ते फडणवीसच त्याचं उत्तर देतील, मला माहित नाही. सर, आपली महाविकास आघाडीची एक पहिली बैठक झाली, पुढे ही बैठक कधी होणार आहे? कारण जी चर्चा होती आपली समिती होणार आहे, तिन्ही पक्षांची 2-2 सदस्यांची, मग चर्चा होणार आहे, याबाबत पुढे कधीपर्यंत चित्र स्पष्ट होईल? लवकरच होईल. आम्ही ठरवलेलं आहे तिन्ही पक्ष एकत्रित बसायचे. मला वाटतं माझ्या माहितीनं सर्वच पक्ष चाचपणी करतायत. आमचे उरलेले 2 मित्र पक्ष जे आहेत तेही चाचपणी करतायत. त्यामुळं त्या चाचपण्या पूर्ण होतील एखाद्या आठवड्याभरात आणि लवकरात लवकर पुन्हा आम्ही एकत्रित बसायचा प्रयत्न करू. सर, हिंदी में पूछना चाहेंगे कि आज उद्धव ठाकरे कैंप ने जो बोला है कि बहुत सारे एमएलए और एमपीज शिंदे कैंप के हमारे पास आने की संभावना है, उसको आप कैसे देखते हो? आपको ये सच लगता है कि ऐसा कुछ संभावना हो सकता है, पॉसिबल हो सकता है? मुझे मालूम नहीं है कि क्या उसकी बैकग्राउंड है. अगर वो बोल रहे होंगे तो सच भी होगा. संजय राउत ने ट्वीट करके भी ये दावा किया है. संजय राउत की तो आप लोगों से बातचीत होती रही है, बहुत कई बार ऐसी इन्फॉर्मेशन वो करते हैं, बाद में सही साबित होती है. आपको लगता है इसमें सच्चाई है? 22 विधायक, कई सारे सांसद इस वक्त दोबारा ठाकरे ग्रुप के संपर्क में. नहीं, अभी किसी ने सवाल पूछा था कि शिंदे गट और भाजपा का जो अलायंस है उसके बारे में, तो मैंने कहा था कि कुछ शिंदे गट के जो एमपी रह चुके हैं वो कुछ लोग बीजेपी के सिंबल पे इलेक्शन लड़ना चाहते हैं, तो ऐसी चीज हुई आएगी ऐसा लगता है. सर, आप लोगों की जो बैठक हुई एनसीपी की, उसमें पार्लियामेंट्री इलेक्शन को लेकर क्या चर्चा हुई? क्या जो इच्छुक उम्मीदवार हैं उनसे भी कुछ डिटेल्स मांगी गई है क्या? और खास तौर पर एनसीपी का जहां गढ़ रहा है वहां शिवसेना आपके सामने हमेशा लड़ती रही है, तो क्या इस मुद्दे पर भी चर्चा हुई क्या? क्योंकि सीटों के बंटवारे पर उस समय आप लोगों के लिए भी टफ टाइम होगा. नहीं, ऐसा है कि जहाँ तक नाम का सवाल है, हमने किसी को नाम नहीं मांगे, लेकिन पार्टी के पास अगर किसकी इच्छा व्यक्त की गई तो हम लोगों से पूछेंगे, कार्यकर्ताओं से उनके बारे में, उनके उस नाम के बारे में चर्चा करेंगे और हम निर्णय लेंगे. पाटिल साहब, आपसे जानना चाहेंगे क्या महाविकास आघाड़ी में सामंजस्य की स्थिति नहीं है? क्योंकि कभी संजय राउत अलग बयान दे देते हैं, वो कहते हैं कि 19 सीटें 18 सीटों पे उद्धव कैंप जो है वो चुनाव लड़ी है, तो इस बार भी हम 19 सीटों पे लड़ेंगे. तो क्या ऐसे बयानात वो जानबूझ करके दे रहे हैं या वो बार्गेनिंग पावर मीडिया के थ्रू दिखा रहे हैं? ऐसा कुछ स्टंट आपको लगता है? ऐसे कोई स्टंट नहीं, कोई ऐसी बात नहीं है. शिवसेना के सिंबल के ऊपर पिछले 2019 के चुनाव में कितने एमपी चुन के आए थे? कितने आए थे? 18. हाँ, तो उसकी बात करें. जो उनके सिंबल पे जो कॉन्स्टिट्यूंसीज वो जीत चुके हैं, वो उनका आग्रह रहे द कंसेप्ट ऑफ इंडिया. सो इंडिया एज अ होल, different parts, there are different ideologies, and all have come together and this India is formed. So India is it is a federal structure. Every state has different idols, different ideology. Like Maharashtra, we have Chhatrapati Shivaji Maharaj, who is a national idol. So everybody follows their ideology, but we are all together. Never ever India saw anybody making an attempt to damage these concepts. This is happening now. So there is a systematic attempt of what you are saying. रश्मीला वाटलं कधी जातोय, रहेगा ही. कोई भी किसी भी पार्टी का आग्रह रहेगा कि हमने ये इलेक्शन यहाँ पे लड़ा है, हमारे एमपीज है और वो सीट हमें लड़ने की इच्छा है, वो तो कोई भी पार्टी करेगी ना. तो
इसीलिए हमारे तीनों पार्टी में कोई उसमें संघर्ष नहीं है, मतभेद नहीं है। हम साथ में बैठेंगे तब सीट का बंटवारा होगा, उसमें कोई दिक्कत आएगी ऐसा मुझे नहीं लेकिन लगता। 2019 में परिस्थितियां विपरीत थी, आज परिस्थितियां विपरीत है। उनके पास जो पहले सांसद थे वो अब उनके पास नहीं है, वो शिंदे गुट के पास है। बावजूद इसके इस प्रकार का बयान, कहीं ना कहीं आपको नहीं लगता कि लैक ऑफ कम्युनिकेशन है विद इन द महाविकास आघाड़ी? नहीं, बहुत अच्छा कम्युनिकेशन है, कोई लैक ऑफ कम्युनिकेशन नहीं है। हम अभी इकट्ठा बैठे ही नहीं है, जब बैठेंगे तब लेन देन तो करनी पड़ती है। जो सीट का बंटवारा जब करते हैं तब कहीं हमारे लोग बहुत अच्छे चुन के आने की संभावना है, कहीं उनके है, कहीं कांग्रेस के भी है। कांग्रेस भी एक तीसरी बड़ी पार्टी हमारे राज्य में है। कोई हमारे साथी है, जो साथी हमारे साथ महाविकास आघाड़ी में आना चाहते हैं, उनको भी विश्वास में लेके हम निर्णय करना चाहते हैं। एनसीपी कितने सीटों पर लड़ना चाहती है, इस पर चर्चा हुई? एनसीपी कितने सीटों पर लोकसभा में लड़ना चाहती है, क्या स्पेसिफिक इस पर चर्चा हुई? कोई चर्चा नहीं हुई, लेकिन पिछले चुनाव में हम जहाँ जहाँ लड़े हैं वो सारी सीटों का अंदाज, यानी सीटों के वहाँ के नेता और कार्यकर्ताओं से हम बातचीत। उसका नाम सावरकर जी पे रखना चाहिए, हम रखेंगे तो उसको एनसीपी कैसे दिखती है, महाविकास आघाड़ी कैसे दिखती है? जब वो पूरा होगा तब उसके ऊपर बात करेंगे। जो अभी बात हुई नहीं है उसके ऊपर सीएम कुछ भी कहेंगे तो भी हम, जो बात पूरी होती है उसके बारे में हम बात करते हैं। जो बात अधूरी है या शुरू ही नहीं हुई उसके बारे में जल्दबाजी करना ठीक नाही। दिल्लीत कुस्तीगीरपटू आक्रमक झालेले आहेत, खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात आक्रमक झालेले आहेत। आज ते हरिद्वार येथे गेले आहेत, त्यांचे जे पदक आहेत ते गंगेत विसर्जित करणार आहेत, कसं बघता? देशाच्या इतिहासामध्ये, जगामध्ये आपल्या देशाच्या वतीने काहीतरी विशेष कामगिरी बजावली, सुवर्ण पदक मिळवली, वेगवेगळ्या खेळात पदकं मिळवून आलेले खेळाडू यांना रस्त्यावर खाली पाडलं जातं, महिला खेळाडूंना खाली पाडलं जातं, त्यांच्या तोंडावर पोलीस बुटाने पाय ठेवतात। एवढा निगरून आणि अत्यंत लाजिरवाणा प्रकार भारतात यापूर्वी घडला नाही। भारतामध्ये ऑलिम्पिक असो, एशियाड असो, देशपातळीवरच्या स्पर्धा असोत, या ठिकाणी नॅशनल खेळला तरी आपण त्याला आदराने पाहतो। राज्य स्तरावर एखादा खेळाडू गेला तरी गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला त्यांच्याबद्दल आपुलकी असते। हा तर नॅशनल खेळ, जागतिक दर्जाच्या खेळात प्रावीण्य मिळवलेल्या मुलींचा अपमान आहे।